संतांच्या चरित्रामध्ये कुठेच तुम्हाला सुख मिळत नाही। प्रचंड दुःखानं गांजून गेलेलं संतांचं चरित्र आहे, तरी ते आदर्श काय आहे तर संतांना माहिती आहे या जगामध्ये प्रत्येक माणूस दुःखानं बरबटलेला आहे। प्रत्येकाच्या मागे काही ना काही दुःख आहे, काही ना काही तणाव आहे। प्रत्येक माणूस त्रासामध्ये आहे। मी सुखी आहे असं ठामपणे कोणी सांगू शकत नाही। प्रत्येक जीव चिंतेनं ग्रासलेला आहे। घराची चिंता, दाराची चिंता, उद्योगाची चिंता, व्यवसायाची चिंता, प्रपंचाची चिंता, मुलीला योग्य ठेपा मिळत नाही त्याची चिंता, घराला सून चांगली कशी मिळेल त्याची चिंता। अगदी छोट्या छोट्या चिंतेमध्ये माणूस गुंतलेला असतो। खाण्याची चिंता, पोटाची चिंता, काय खावं याची चिंता, काय काय खावं याची चिंता। त्रस्त आहे प्रत्येक जीव, त्रस्त आहे। पाऊस वेळेवर पडत नाही त्याची चिंता, मापापेक्षा जास्त पाऊस झाला पिकांना सड लागली त्याची चिंता, विमा काढला वेळेवर मिळत नाही त्याची चिंता। बरं, ज्याला जास्त पैसे भरले त्याचा कमी विमा, ज्याला कमी पैसे भरले त्याला जास्त विमा, अशी चिंता। काहीही करा माणूस चिंतेमध्ये आहे। आता एक गोष्ट बोलले मी तुम्हाला, ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही तिला पण चिंता, सून कधी येईल हाताखाली। 2022 मध्ये सून मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे। अन्यथा बऱ्याच जणी वाट पाहतात, कधी येईल सून, कधी येईल सून। सून मिळाली असते पण तू तुझ्या ठोंब्याला वळणच लावलं नाही नीट, त्यात काय कुणाचा दोष। सून मिळते पण त्याच्यासाठी सुसंस्कृत मुलगा असणं फार गरजेचं आहे। आता तर लोकांची टेंडन्सी अशी झाली, धनानं कमी असू द्या पण ज्ञानानं चांगलं असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, जगण्याचं त्याला सूत्र कळालं पाहिजे। ज्या बाईला एकही सून नाही तिला चिंता आहे हाताखाली सून कधी येईल, आणि जिच्या हाताखाली 4-4 सून आहे तिला सुद्धा चिंता आहे या माहेरी कधी जातील। का या माहेरी गेल्याशिवाय शेवायाचा भात आणि तूप खाताच येत नाही सासूला। एक पंचायत आहे का? मी पांगरीतल्या सासवांचा अजिबात काही सांगत नाही, इथल्या खूप छान आहेत। या कमी खातात, सुनबाईला जास्त खाऊ घालतात। तुम्ही म्हणाल दीदी तुम्हाला कसं कळालं? मला सासू सुनांच्या तब्येतीवरून कळालं। प्रत्येक माणूस चिंतेमध्ये आहे दादा, प्रत्येक माणूस दुःखानं गांजलेला आहे। संत महात्म्यांनी या गोष्टीची पारख केली आहे आणि मग आपल्या चरित्रातून आपण यांना दाखवून देऊ की संघर्षातून जीवन घडत असतं, संघर्षातूनच इतिहास रचल्या जात असतो। सोफ्यावर बसून कधी इतिहास घडत नसतो, संघर्षातून इतिहास तयार होत असतो दादा। मग तो प्रापंचिक इतिहास असू द्या, काही लोक खूप कष्टातून संसार उभा करतात, ते जगासाठी आदर्श ठरत असतात संसारिकांसाठी। अरे नखा बोटांनी संसार केला, खूप हाल सहन केले आम्ही, खूप हाल अपेष्टा, आता कुठे चांगले सोन्याचे दिवस आले, पण इतिहास घडला ना, अगोदर कष्ट सहन केले। काहीही असू द्या, इतिहास घडवण्यासाठी संघर्ष मोलाचा आहे। संघर्षाशिवाय चरित्र घडत नाही आणि चरित्राचे ग्रंथ तयार होऊ शकत नाहीत। संतांच्या चरित्रामध्ये संघर्षाव्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये। मला सांगा कुठल्या संतांच्या जीवनामध्ये सुख आहे? सगळ्या संतांचं चरित्र दुःखानं भरलेलं आहे। अरे भक्त ही एक पदवी आहे, भक्त हे एक पद आहे, भक्त हे एक प्रमाणपत्र आहे, संतत्व हे एक प्रमाणपत्र आहे आणि हे प्रमाणपत्र परीक्षेशिवाय मिळत नाही, परीक्षाच द्यावी लागते। परीक्षा फक्त तुमची आमची होणार असं अजिबात नाही। जे जे संत पदाला पोहोचले, ज्यांच्याकडे संत नावाचं प्रमाणपत्र ज्यांना प्राप्त झालं दादा, त्या सर्व लोकांना परीक्षा द्यावी लागली। फार पूर्वीपासून घ्या, पांडव महान भक्त आहेत, देवाचे लाडके,
अरे अर्जुनाच्या तर केसानं सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणावं, पण त्यांच्या जीवनात सुख नावाची गोष्ट कुठे दिसली तुम्हाला? सांगा मला. पहा ते पांडव अखंड वनवासी, त्यांच्या चरित्रामध्ये सुख नावाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, त्रास आहे. पण याच्यातून संसारिक माणसानं शिकायचंय. भलेही आपल्या वाट्याला संघर्ष आला असेल, त्रास आला असेल, तर हा त्रास सुद्धा आपल्याला घडवण्यासाठी आहे, कुठेतरी आपल्याला सिद्ध करण्यासाठी आहे. संतांनी किती त्रास सहन केला तसा आपल्यालाही हा त्रास सहन करायचा आणि आपल्याला टिकून राहून स्वतःला सिद्ध करायचं आहे. हे माझं बोलणं खूप जड वाटतंय तुम्हाला, पण अगदी या गोष्टीतूनच मी तुम्हाला सोप्याकडे घेऊन जाणार आहे. संतांची चरित्र का ऐकायची त्याचं मर्म अगोदर तुम्हाला मी रोज सांगते आहे. का? त्यातून जीवन बदललं पाहिजे, जीवन घडलं पाहिजे आणि जीवन आदर्श ठरलं पाहिजे, एवढ्याच करिता. असो सज्जनांनो, संत जनाबाईच्या चरित्रावरती आपण थांबलो. क्षुद्र परिवारामध्ये जन्म झाला. मराठवाड्यातल्या गंगाखेड या गावी, आता जो तालुका आहे, गंगाखेड तालुक्यामध्ये, त्याच गंगाखेड गावी एका पवित्र भक्ती गंगेचा जन्म झाला. क्षुद्र परिवारात. सर्वजण ऐकताय ना तुम्ही? जन्म झाला क्षुद्र परिवारामध्ये, पण सद्गुरूच्या कृपेने अध्यात्मात एवढी मोठी उंची गाठली की जगाचा मालक प्रत्येक कामामध्ये सहाय्य झाला. काल तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलंय, झाकीमध्ये देवानं गोवऱ्या वेचल्या, देवानं भाकरी बनवण्यात मदत केली, देवानं कपडे धुण्यात मदत केली, देवानं भांडे घासण्यात मदत केली, माझ्या जगाच्या मालकानं झाडून काढण्यात मदत केली. माझा जगाचा बाप दळण दळू लागला. दादा, दळण दळणं हे स्त्रियांचं काम आहे, पण माझ्या विश्वाच्या मालकानं विचार केला नाही की बाई माणसाचं काम मी कसं करू. भक्ताच्या प्रेमात तो स्वतःला एवढं वाहून घेतो, त्याला भान राहत नाही तो काय करतो. न सांगता करी सर्व काम. माझ्या देवाचं चरित्र एवढं गोड आणि त्यानं भक्तासाठी एवढं वाहून घेतलं स्वतःला, त्याला भानच राहत नाही. अरे ते बायकोला नाही दळू लागलं का? आठवतंय तुम्हाला कुठं? बायकोच्या कामात त्यानं मदत केली, तिला भांडे घासू लागले, तिला कपडे धुवू लागले. पत्नी एवढं प्रेम कोण करतंय पतीवरती? पण तिच्या सुद्धा कामात मदत नाही. पण जनाबाईच्या प्रत्येक कामात माझ्या जगाच्या मालकानं मदत केली आहे. तिचं प्रत्येक काम वाटून घेतलंय. का घेतलं? जनाबाईनं देवाशी नातं जोडलं होतं. विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझा, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझा. नातं जोडलं होतं जनाबाईनं देवासोबत. देवा, तू माझी माता आहेस, तू माझा पिता आहेस, तू माझी बहीण आहेस, तू माझा भाऊ आहेस. देवा, सगळी नाती मी तुझ्याशी जोडलेली आहेत. कान देऊन ऐका, भक्ती तेव्हाच फळाला येते जेव्हा भक्ती करत असताना देवाशी आपण नातं जोडतो तेव्हा. आज 5 दिवस झाले कथा ऐकताय तुम्ही. कुणी 50 मध्ये, कुणी 30 मध्ये, कुणी 40 मध्ये, कुणी 70 मध्ये, कुणी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून कुणाचा कार्यकाल 50 वर्षाचा झाला, कोणी 40 वर्षाचं झालं, कोणी 60 वर्षाचं झालं. बराच काळ काही लोकांचा
या अध्यात्म क्षेत्रामध्ये गेला, क्षमा मागून विचारते तुम्हाला, एवढा वर्षाचा काळ तुम्ही भक्तीमध्ये घालवला, या काळात तुम्ही देवाशी कोणतं नातं जोडलं सांगा ना मला. तुम्ही म्हटलात कधी तू माझा भाऊ आहेस? खरं सांगा ना मला. कधी म्हटलात तुम्ही तू माझा पिता आहेस? थोडंसं सांगा मला. कधी म्हटलात तुम्ही? आठवून सांगा. देवा, बहीण भावाची नाही ना ती पटत मला, पण तू माझा मित्र आहेस, असं तरी म्हटलात कधी? पांगरीकर तुम्हाला विचारते मी, किती वर्षापासून कथा कीर्तन ऐकतोय आपण? तुम्ही म्हटलात का कधी, ए विठ्ठला तू माझी माय आहेस, तू माझी बहीण आहेस, तू माझी सखी आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस? जोडलं का नातं? मला सांगा. जेव्हा आपण नातं जोडू ना तेव्हा बोलण्यात ताकद येत असते. जोपर्यंत नातं जोडत नाही तोपर्यंत बोलण्यात ताकद निर्माण होऊ शकत नाही, हक्क प्रस्थापित होऊ शकत नाही. हक्क प्रस्थापित करण्यासाठी नातं जोडावं लागेल तुम्हाला. आदरणीय महाराजजींचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे. टाळ्यांचा कडकडाटानं महाराजांचं स्वागत करावं. आदरणीय स्वामी भक्त हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर भगूरकर नाशिक जोपर्यंत आदरणीय महाराजांचं सन्मानपूर्वक त्या ठिकाणी स्वागत आहे. या सुंदर अशा पवित्र कथा मंडपामध्ये आपण आलात आणि कथेला स्नेह भेट दिली. महाराज आपलं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. खूप आनंद वाटतोय. सद्गुरूंची कृपा व्हावी आणि सद्गुरूच्या कृपेनं म्हणावं, उठा आता परमार्थाच्या कामामध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करा, सेवा कार्यासाठी वेळ द्या आणि त्या सद्गुरूच्या शब्दाला होकार देत अगदी परमार्थिक सेवेमध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घ्यावा, असे आदरणीय हरिभक्त परायण स्वामी भक्त गणेश महाराज करंजकर महाराजांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी बोलत होते तुमच्यासोबत की देवाशी काही ना काही नातं जोडलं पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून भक्ती करताय पण नातं जोडलेलं, प्रामाणिकपणे बोला, नातं जोडलेलं नाही, काही हरकत नाही. उद्यापासनं त्याला बांधून घ्या. तू माझा भाऊ आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस. नात्यानं एकदा बांधून घेतलं की मग हक्क प्रस्थापित होत असतो. उगीच का काम करू लागतो जनाबाईंना? जनाबाईनं नात्याच्या धाग्यामध्ये बांधून घेतलंय. बोलताना एक गोष्ट बोलले मी तुम्हाला. जनाबाईंचा जन्म क्षुद्र परिवारामध्ये झाला, पण सद्गुरूंच्या कृपेनं सत्सानिध्यानं परिणाम असा झाला की विश्वाचा मालक प्रत्येक कामामध्ये जनाबाईला मदत करतोय. आणि धर्मग्रंथामध्ये जनाबाईंचं चरित्र सुवर्ण अक्षरामध्ये रेखाटलं गेलं. याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. जन्म कुठे घ्यायचा हे माणसाच्या हातात नाही. का हातात आहे? मी याच घरात जन्माला येणार हे आपल्या हातामध्ये आहे का? नाही. आपण जन्माला कुठे यायचं हे आपल्या हातात भलेही नसू द्या, पण जिथे जन्माला आलो तिथून स्वतःला सिद्ध करणं हे आपल्या हातामध्ये आहे. माणसाची उंची माणसाच्या जन्मावर अवलंबून नसते, कर्तृत्वावर अवलंबून असते. माणसाचं श्रेष्ठत्व, माणसाचं ज्येष्ठत्व हे कोणत्या कुळात जन्माला आलो आपण त्याच्यावर अवलंबून नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर ते अवलंबून आहे. भक्तीचं किती उंच शिखर गाठलंय एका क्षुद्र परिवारात जन्माला आलेल्या सुकन्येनं. वडिलांच्या सोबत पंढरपूरच्या दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम भजन करत निघाली. विठ्ठलाचं भजन गात चालली आहे. पंढरपुरात पोहोचली, पांडुरंगाचं सावळं रूप पाहिलंय. ते रूप योग्यांनाही वेड लावणार. त्या रूपाचं वर्णन आमच्या संतांनी केलंय.
लावण्याचा गाभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी उभा पंढरीये जय हो विठेवरी उभा पंढरीये पंढरीये विठेवरी उभा पंढरीये विटेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरीये लावण्याचा गाभा 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 त्रैलोक्याची जब 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 शोभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरीये पंढरीये विठेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरीये पाहुणे गोजिरे श्रीमुख शोभले पाहुणे 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 गोजिरे श्रीमुख शोभले ध्यान मिरविले प्रेमातीर ध्यान मिरविले प्रेमातीर लावण्याचा गाभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी उभा पंढरीये विठेवरी उभा पंढरी पंढरी विठेवरी उभा पंढरीये पंढरीये लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरीये. भगवान परमात्माला पाहिलंय जनाबाईनं आणि देवाला पाहिल्यानंतर वडिलांना सांगितलं, बाबा या देवाकडे पाहून आता मला घरी येण्याची इच्छा राहिलेली नाही, मी इथेच थांबणार पंढरपुरात. बाळा पंढरपुरात राहशील तू, पण तुझी व्यवस्था कोण करणार, तुझा सांभाळ कोण करणार. बाबा वाट चालत असताना तर तुम्ही सांगितलं होतं ना की प्रत्येक जीवाचा कार्यभार हा भगवान परमात्मा वाहतो, प्रत्येकाची काळजी घेतो, प्रत्येकाच्या पोटाची व्यवस्था करतो, मग मला का सांभाळणार नाही, हा जगाचा मालक आहे ना. हा बाळा जगाचा मालक आहे, पण त्याच्या कामाचं क्षेत्र हे फार मोठं आहे. मग आपण त्याच्या कामात कशाला अडचण करायची. नाही बाबा आता मला याला सोडून गावाकडे यावंसं वाटत नाही. लेकराचा हट्ट डोक्यात विचार केला आणि जनाबाईचे वडील दामा शेट्टींच्या सुपूर्द करून गावाकडे येतात. माझ्या लेकीला सांभाळा. जनाबाई दामा शेट्टींच्या आश्रयाला राहतात. नामदेवरायांची संगती प्राप्त झाली, जीवन उजाळून गेलं. देवाला पाहण्यासाठी पंढरपुरात राहिल्या, पण देवाला पाहायला वेळ मिळाला नाही, कारण कालच्या झाकी दर्शनातून तुम्हाला कामाची यादीच सांगितलेली आहे मी काल. किती वेळ जनाबाईंचा कामामध्ये जात होता. मग पंढरपुरात देवाचं दर्शन घ्यायला वेळ नाही, पण देवाला दया. भगवान परमात्मा जनाबाईच्या प्रत्येक कामामध्ये जनाबाईला मदत तर करायचे, पण त्या निमित्तानं तिची जी इच्छा होती की रोज देवाचं दर्शन घेणार, आता देव तिला दर्शन देण्यासाठी यायला लागला. निमित्त कामाचं आहे. काल बोलताना काही गोष्टी बोलून गेले मी. भक्ती अशीच करावी, आपण त्याच्या दर्शनाला जातो, आपल्याला त्याचं दर्शन घेण्याच्या अंतःकरणामध्ये आस असते. याहीपेक्षा भक्ती अशी करावी की त्याला आस निर्माण झालीच पाहिजे की आपल्याला दर्शन देण्याची, त्याला आस निर्माण झाली पाहिजे.
जनाबाईला मंदिरात जायला वेळ नव्हता, तो स्वतःहून आला निमित्त कामाचं, पण जनाबाईची इच्छा पूर्ण करत होता. जनाबाईसाठी त्यानं दळण दळलं, त्यानं वाटेल ते काम केलं, नवल नाही. जनाबाईच्या चरित्रामध्ये एक फार मोठी गोष्ट आहे की जे भगवान परमात्मानं केली. मन भरून येईल तुमचा. जनाबाई पहाटे उठायच्या, जात्यावर दळायच्या, देवाला बोलवायच्या, आळवायच्या. सुंदर माझे जाते गा फिरते बहुते गा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला ये. देवानं निघावं पहाटे. दळण कोणत्या वेळेमध्ये दळत होत्या पूर्वी महिला माता वर्ग? कोणत्या वेळेमध्ये? पहाटेच्या वेळेमध्ये. पहाटे उठून जनाबाईला दळण दळावं लागायचं. पूर्वी पहाटेच दळण दळल्या जायचं. आणि काकडा कोणत्या वेळेत गातात? पहाटेच. म्हणजे या दोन्ही क्रिया पहाटेच्या आहेत. पहाटे काकडा असतो, पहाटे दळण पूर्वीचं असायचं. मग जनाबाई दळण दळायला लागल्या की तिकडे रावळात काकडा चालू व्हायचा. काकड्यात देवाला भक्तगण आळवायचे आणि जनाबाई जात्यावर दळायला बोलवायच्या. ये रे बा विठ्ठला. या जगाच्या मालकानं प्राधान्य कुणाला दिलं? अरे कुणी MH 72, MH 78, MH 82 वयस्कर वारकरी तिथे काकडा करण्यासाठी कार्तिकात काकडून काकडा करायचे. थंडीनं काकडून जायचे. पोरं आडवत होते, जाऊ नका आता, या वयात कुठं काकडा असतो का? नाही बाबा जाऊ द्या आम्हाला, पोरांनो आयुष्य आमचं काकडा करण्यात गेलं ना, आता या वयात कशाला अडवता? सगळे म्हातारे वारकरी काकडा करायचे ना. हा भगवान परमात्मा त्यावेळी टुपकन जनाबाईकडे यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळण्यात मदत करायचा. काकडा सुंदर. उढा पांडुरंगा प्रभात समयो पातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. 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 वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. सुन परमात्माचा काकडा. काकडा करता करता कोणी एक म्हणायचा, रे ते जाग झालं का पहा जरा. ज्याच्यासाठी काकडा करतो तो देव जागा झाला का पहा. कसा पाहत होते? कवाडा आडोनी पाहता ती जग जेठी. एकानं पाहिलं म्हणजे ज्याच्यासाठी काकडा करतो तेच गायब आहे. कुठे म्हणजे कसं कळणार कुठे? दरवाजा उघडा. दरवाजा उघडून पाहिलं तर विठोबा आतमध्ये नाही. कुठे गेला देव? देव कुठे गेला? यांनी राऊळ पाया खाली घातलं म्हाताऱ्या वारकऱ्यांनी. देव सापडला नाही. पंढरपूर पाया खाली घातलं आणि शेवटी गोपाळपूरला आले तर झोपडीत दळण दळत होते. रागावले. भक्तीमुळे अधिकार प्राप्त झालेला. वारकरी म्हटले, देवा अरे आमच्या वयाचा तरी विचार कर. म्हातारे झालो आम्ही, काकडा करतो तुझा, तू इकडे येऊन दळण दळू लागतो. हे तुला बरं वाटतंय का? देव खाली मान घालून, चुकलं वारकरी बाबा, उद्या अशी चूक करणार नाही. विश्वाचा मालक वारकऱ्यांना म्हणतोय चुकलं माझं. वारकऱ्यांची ताकद फार मोठी आहे. आता उद्या अशी चूक करणार नाही. ठीक आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी काकडा. पण काही जण डोळे लावूनच होते, म्हणे याच्यावर भरवसा नाही, कारण हे आलंय द्वारकेहून आणि द्वारकेचं आहे गोकुळातलं, आणि गोकुळातलं हे कधी खरं बोलतं तर कधी खोटं बोलतं. काही डोळे लावून होते, पण ते चष्मा लावलेला त्याला व्यवस्थित दिसलंच नाही. पुन्हा
सापटीतून तिसऱ्यानंच पाहिलं, अरे काय पाहतो तू, ते गायब झालं. पुन्हा गोपाळपूरकडे जणेच्या झोपडीमध्ये विठोबा सापडला. काय सांगितलं होतं विठ्ठला, वीट सोडून यायचं नाही. लक्षातच नाही. पडिले वळण इंद्रिया सकळ प्रमाण तुम्हीच देता ना. उद्या चूक करणार नाही. आठवडा याच्यातच वारकरी आणायचे आणि तिथून यायचं. हे आलं की वारकरी पुन्हा घेऊन जायचे. वारकरी म्हटले आता देवाला नको सांगायला, जनाबाईला समजावून सांगू. जना, अगं हा जगाचा मालक तुला दळण दळू लागतो, हे काम तरी तुला योग्य वाटतंय का त्याला हे काम सांगणं? मी नाही सांगतो बाबा. तू नाही सांगत ग, पण तुझी दया येते ना, हे काम करायला मदत करतं. पण अगं आम्ही 80 वर्षाचे सगळे वयस्कर वारकरी, आमच्या वयाचा विचार करतो. बोलवू नकोस विठ्ठलाला, अजिबात बोलवू नको, नको करू आमचा विचार. पण अवघा वारकरी संप्रदाय त्याचा काकडा करतो. तोच जर गैरहजर असेल तर काकडा करण्यात रुची कशी वाटेल? ठीक आहे, बोलावणार नाही. माझ्या एका बोलावण्यानं जर देवाला कोणी नाव ठेवत असेल तर ही गोष्ट मी सहन करणार नाही. जनाबाई दुसऱ्या दिवशी विचार करतात की देवाला बोलवायचं नाही. मुक्यानं दळण दळलं, किती जड गेलं असेल. तोंडानं काहीच बोलत नाहीत, मुक्यानं दळण दळलं. तिकडं देव वाट पाहतात, आता तरी ये रे बा विठ्ठला म्हणल, मग तरी म्हणल. पण दुपारचे 12 वाजले तरी बोलावलं नाही. देवाच्या विश्रांतीची वेळ झाली आणि विश्रांतीची वेळ देवाची, त्यावेळेला जनाबाईची गोवऱ्या वेचण्याची वेळ असायची. देव गेले तिकडं, ती जिथं गोवऱ्या वेचत होती त्याला ठेपा माहिती होता. जना, आज का बोलावलं नाही ग बाई? देवा, माझ्या बोलावण्यानं तुझ्या दळण्यानं जर तुला कोणी नाव ठेवत असेल तर ती गोष्ट मला पटत नाही, मी करणार नाही, नाही बोलावणार तुला. असं करू नको जना. अगं तुझं दळण दळण्यात मला खूप आनंद येतो. कुठेतरी मी माझ्या लेकराचं काम वाटून घेतलं याचा आनंद मला होतो. आई म्हणतेस ना मला, तुझा बाप म्हणतेस ना मला. मग माय बापाचं कर्तव्य काय असतं लेकरांच्या बाबतीतलं, की त्यांची दुःख वाटून घेणं, हे आमचं कर्तव्य आहे. बाळा तुम्हाला बोलव ग जना. देवा, तू ती आला इकडे की ती वीट रिकामी उभी राहते. रिकाम्या विटेला पाहिलं की लोक नाव ठेवतात. जना, तुला माहिती आहे का, मी अनंत रूप धारण करू शकतो. अशा एका रूपामध्ये बोलाव मला की एक रूप माझं विटेवर असलं पाहिजे आणि दुसरं रूप तुझ्याकडे असलं पाहिजे, की ज्या रूपाकडे पाहून तुलाही कोणी नाव ठेवणार नाही आणि मलाही कोणी नाव ठेवणार नाही. जनाबाई म्हटल्या ठीक आहे देवा, ऐकलंय मी माऊलीच्या मुखातून. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रुखमा देवी वरू खूण बाणरी कैसे. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. विठ्ठला संदेहो निमाले तुझे पण, विठ्ठला संदेहो निमाले तुझे पण. देखिला देखिला माये देवाचा देव, 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 देव देवा ऐकलंय मी माऊलीच्या मुखातून. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी,
बाप रुखमा देवी वरू खून बाणले कैसे. ठीक आहे देवा, तुला वेगळ्या रूपात बोलावते. जनाबाईची रात्र विचारात गेली, याला कोणत्या रूपात बोलवू की आता रूपाकडे पाहून कुणी संशय पण घेणार नाही, नाव ठेवणार नाही, मलाही कुणी बोलणार नाही. पहाट झाली, जातं स्वच्छ केलं, सुपामध्ये धान्य घेतलं, धान्यानं मूठ भरली, एका हातात खुंटा, जात्याच्या मुखामध्ये घास भरला, पण तोंडातून शब्द बाहेर काय पडतात याच्यासाठी जनाबाईची बुद्धी विचार करते आणि ते शब्द ऐकण्यासाठी पांडुरंगाचे कान आतुरलेले आहेत. आज माझी जनाबाई मला कोणत्या शब्दामध्ये कोणत्या रूपात बोलावणार आहे. एक श्वास तर जनाबाईला काही बोलताच आलं नाही. कुंटा तर फिरत होता, जात गरगर फिरत होतं, श्वास घेत होती, दुसरा श्वास सोडत होत्या जनाबाई. पण श्वास सोडत असताना ध्यान एकाग्र केलं आणि मुखातून शब्द बाहेर पडले. ये गए विठा माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, इतुक्या सहित त्वाबाया माझ्या अंगणी नाचावे. काय बोलवलं जनाबाईनं, ये ग विठाबाई, विठाबाई, विठाबाई. ए विठाई, धावून ये विठाई, ये. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती जनाबाई जात्यावर दळण दळण्यासाठी जगाच्या मालकाला बोलावतात. आजपर्यंत ए रे बा विठ्ठला म्हणत होत्या, आज म्हणतात ये ग विठाबाई. विटेवरून उडी मारून जगाचा मालक तसाच निघाला नाही, त्यानं शब्दाचा अभ्यास केलाय. विठाबाई या शब्दाचा अभ्यास केला. मन भरून येईल तुमचं. माझा जगाचा बाप जनाबाईकडे आज जाणार आहे, विठाई रूपात जाणार आहे. विश्वातला तो एकटाच पुरुष आहे, तो सोडता दुसरं कोणी पुरुष नाही. या बोलण्याचा जर अभ्यास करायचा असेल माझ्या, तर संत मीराबाईंची काही पद आहेत. त्या पदामध्ये मीराबाईंनी सांगितलंय या विश्वामध्ये कृष्ण एकच त्या ठिकाणी पुरुष आहे, बाकी सगळे स्त्री पुरुष त्याच्या गोपिका आहेत. कुठेतरी मीराबाईच्या चरित्र अभ्यासामध्ये तुमच्या लक्षात येईल, त्याच्याशिवाय दुसरं कोणी त्या ठिकाणी श्रेष्ठ पुरुष नाही. असा हा विश्वाचा मालक, ज्याच्या संकल्पनेतून सृष्टीचं सृजन झालंय, असा माझा जगाचा मालक विटेवरून जशी उडी घालतो ना, तसा रुक्माईच्या शृंगार गृहामध्ये जातो. रुक्माईच्या शृंगार गृहामध्ये जाऊन जनाबाईच्या कामात मदत करायची, पण तिनं बोलावलंय त्या वेशात जायचंय. माझ्या विश्वाच्या मालकानं अंगावर साडी घातली. भक्ताची इच्छा, भक्ताचं कौतुक, भक्ताच्या अडचणी दूर करण्यासाठी माझा जगाचा मालक अंगावरती साडी घातली. त्यानं हातामध्ये सौभाग्यवतीचं प्रतीक कंकण चुडा भरला, पायात जोडवं सरकवलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि रुपया एवढं कुंकू कपाळी लावलं आणि माझ्या पंढरीच्या विठोबानं डोक्यावर पदर घेऊन विठाई रूप धारण केलं. फक्त जनाबाईसाठी, फक्त जनाबाईसाठी, भक्तासाठी त्यानं एवढं केलं. क्षमा मागून बोलते, हे जमेल का आपल्याला? आपल्या लेकरासाठी. कधी कुठल्या प्रयोगात असं आलंय का मनात, आपल्या लेकराच्या जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी यदा कदाचित असा प्रसंग जर उभा राहिला तर हे तुमच्याच्यानं करणं होईल का? हा विश्वाचा मालक आहे, त्यानं साडी घातली अंगावर, कुंकू लावलं कपाळावर, नाकात नथ, पायात जोडवं, गळ्यात मंगळसूत्र
आणि विठाई रूपात निघाला माझा जगाचा मालक. जनाबाईच्या झोपडीमध्ये आला. जनाबाईला अगोदर ओळखूच येईना. कोण आहात तुम्ही? मी विठाई आहे. विठ्ठला, तुला विठाई रूपात बोलावलं तर तू खरंच श्री रूप धारण करून आला. मला ओळखायला नाही आला देवा तू. जना, अगं मी रुक्मिणीला सुद्धा ओळखू नाही आलो. तिच्या समोर आला पण तिला नाही ओळखायला आलो. या प्रसंगातून एक सांगेन मी तुम्हाला सज्जनांनो, भक्ती अशी करणा जीवनामध्ये की बस आपल्या भक्ती पुढे तो रूप सुद्धा बदलायला तयार झाला पाहिजे. संत जनाबाई सारखी भक्ती कुठेतरी आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे की त्यानं त्याचं टाकून आपण बोलतो त्याप्रमाणे तो बनला पाहिजे. अशी भक्ती जनाबाईचं अखंड चालणारं जातं. जनाबाई या महान संत, त्या संताच्या सानिध्यानं जातं अमर झालं. जनाबाईचं चरित्र दिव्य आहे. जात्यावरती जनाबाई दळत होत्या. जगाचा मालक एक दिवस असं कौतुक केलं त्यानं, माझ्या जनाची महती जगाला कळावी म्हणून भगवान परमात्मा पहाटेच्या वेळेला जनाबाईच्या कामामध्ये मदत करण्यासाठी आले. जनाबाई दळत होत्या. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, अन सूर्याचं किरण येई डोंगरा मागून. जनाई बैसली जात्यावरी दळायाला, अन पांडुरंग सखा येई तिच्या मदतीला. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, अन सूर्याचं किरण येई डोंगरा मागून. जनाई बैसली जात्यावरी दळायाला, अन पांडुरंग सखा येई तिच्या मदतीला. मदत कामामध्ये पांडुरंग सहाय्य. एक दिवस यानं गंमत काय केली, अनेक रत्न मोत्यांच्या रत्नांच्या माळा विसरला जणीच्या झोपडीमध्ये आणि वाकळ घेऊन गेला तिची. फाटकी वाकळ. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? गोधडी. शाळेत असताना एका मुलाला आमच्या शाळेतल्या सरांनी विचारलं, गोधडीची स्पेलिंग सांग. तो म्हटला GOA धडी वाय. आता हे कोणतं स्पेलिंग आहे मला तर शेवटपर्यंत कळा. GOA धडी वाय. गोधडी. तशी गोधडी नाही, त्याला वाकड म्हणतात. कुठे कुठे गोधडी म्हणतात. गोधडी घेऊन गेलं ते. तिकडे गेल्यानंतर पूजा करणारे आले आणि पाहिलं बडव्यांनी देवाच्या अंगावर आभूषण नाहीत, देवाच्या अंगावर गोधडी. शोधकाम चालू झालं. ज्याची गोधडी त्याच्याचकडे याच्या गळ्यातले हार असणार. अशी गोधडी कशी येणार? कोणी एक म्हणायचा, हो गोधडी तिसऱ्याची असेल, काम चौथ्यानंच केलं असेल. बाकीचं काही सांगू नका, अगोदर गोधडी कुणाची त्याचा शोध घ्या. शोधकाम चालू झालं. शोधकामामध्ये सगळ्यात पुढे टवाळखोर आणि निघाले ते शोधकाम करण्यासाठी. शोधाशोध करत असताना गोधडी दाखवायचे. तुमची एका ओळखा. पोहोचले जनाबाई पर्यंत आणि जनाबाईला विचारलं, जना गोधडी तुमची आहे का? संत कधी असत्य बोलत नाहीत, कारण मनामध्ये कुठला विकल्पच नाही, काही लपून ठेवायची गरज नाही. हा महाराज, गोधडी माझीच आहे. तुझी गोधडी आहे? हा माझी गोधडी आहे. ऐका मंडळी, चोर सापडला, चोर सापडला. कसला चोर? माझ्या झोपडीत कुठं चोर दिसतोय तुम्हाला? झोपडीत चोर नाही, ज्याची गोधडी तोच चोर. मी चोर? काय चोरलंय मी? देवाचे आभूषण अलंकार चोरलेस तू. अख्खं घर तपासा माझं, आहेच काय माझ्या घरात? अरे एक दरवाजाची झोपडी माझी, वारा आला तर उडून जाईल. आणि अशा झोपडीमध्ये मी काय लपून ठेवणार आहे? देवाची चोरी कशाला करायला जाऊ मी? बाकीचं बोलू नको जना, झोपडीच्या बाहेर थांब. झोपडी तपासली पाहिजे. आणि खरं सांगते,
झोपडी तपासायला चालू झाली ना, त्यात देवाचे अलंकार सापडले. जनाबाईचं मनच बारीक झालं, टचकन डोळ्याला पाणी आलं. आता तर तुला जना मान्य करावं लागेल, हे अलंकार तू चोरले आहेस का नाही? दादा मान्य करते मी, माझ्या झोपडीत अलंकार निघाले, वाकळ सुद्धा माझी आहे, पण मी नाही चोरले. हा, वाकळ मी देवाच्या अंगावर घातली, पण त्याला घेऊन जा असं म्हटले नाही. तो घेऊन गेला, त्याचे अलंकार विसरला, म्हणजे याचा अर्थ तो तुझ्या झोपडीमध्ये येतो. शांत झाल्या जनाबाई, काहीच बोलणार. अरे हिच्याशी संवाद करू नका, चोर आहे ही, फार मोठं पाप केलंय हिनं. सुळावर चढवा जनाला, सुळावर. लोखंडाच्या सुळावर चढवण्याची क्रिया चालू झाली. फरफटत घेऊन चालले. आता ही प्रमाणपत्र मिळण्याची वेळ होती, फक्त परीक्षेत पास व्हायचं होतं. आज जनाबाईचं चरित्र आपण गातोय. का गातोय? प्रमाणपत्र मिळालं संत या पदाचं. प्रमाणपत्र मिळालं नसतं तर संताच्या यादीमध्ये जनाबाईचं चरित्र लागलंच नसतं. पण प्रमाणपत्र शिक्कामोर्तब होणार संत पदाचा. जनाबाई स्वतःच्या बोलण्यावरती अडीग आहेत, मी चोरी केलेली नाही. घेऊन निघाले जनाबाईला, पण मनोमन म्हणतात, असा कार्य पांडुरंगा केला शिकावा, अलंकार विसरुनी गेलासी देवा. असा कार्य पांडुरंगा केला शिकावा, अलंकार विसरुनी गेलासी देवा. वाकळ घेऊनी अंगावजी, वाकळ घेऊनी अंगावजी, आळ चोरीचा माझ्यावरी, 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 आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात दासतणीच्या घरात, ओव्या गाऊनी स्वरात दासतणीच्या घरात, दळणदळी रे सख्याची हरी, दळणदळी रे सख्याची हरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जय हो. हरी बोल. मनामध्ये भगवंताचं ध्यान करत, चिंतन करत, गुणगुणत जनाबाई सुळापर्यंत गेल्या. थांबता काय? चढवा सुळावर जनाबाईला, चढवा. काही ना तर खूप घाई झाली. चढवा तिला सुळावर. जनाबाई म्हटलं सुळावर चढणारच आहे, पण एवढे गडबडू नका, घाई करू नका. मनात म्हणतात, देवा या सुळावर मी चढते, याची मला भीती आणि भय नाही. का?
माझ्या मागे पुढेच कोणी नाही, घाबरण्याचं काही कारण नाही. लेकरा बाळात जीव गुंतवावा तर तसं काही विषयच नाही. तुम्हाला चढवतो याची मला काळजी नाही देवा. फक्त मला एका गोष्टीची काळजी वाटते, तुझी भक्ती करणाऱ्या, तुझ्या भजन करणाऱ्या भक्तांना जर सूळ असेल तर तुझ्या भक्ती करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये घट होईल, तुझ्या भक्तामध्ये घट होईल. यात नुकसान तुझं होईल आणि तुझ्या भक्तीवर कोणी विश्वास ठेवणार नाही, उलट चर्चा होईल. चांगलं समाजापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, पण वाईट अगदी वाऱ्यासारखं पसरतंय. चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी खूप पुस्तकं आहेत, वाईट गोष्टी शिकवण्यासाठी एकही पुस्तक नाही, तरी पण ते लवकर माणसाला जमतंय. म्हणजे वाईट गोष्टीचा लवकर प्रचार प्रसार आहे, तेवढ्या चांगल्या गोष्टी पोहोचायला वेळ लागतो, वेळ. देवा तसा अपप्रचार होईल. तुझी भक्ती करणाऱ्याला सूळ, तुझा भक्ती करणाराचा छळ. नको रे बाबा त्या विठ्ठलाची भक्ती, ही गोष्ट चांगली नाही देवा. मला चढवताना विचार कर. मी चढते याचं मला दुःख नाही, पण तुझ्या भक्तांच्या मनामध्ये कुठल्या वेगळ्या गोष्टीचं घर होऊ नये याची मला काळजी वाटते. मनोमन विठ्ठलाचं ध्यान केलं आणि जनाबाईला सुळावर चढवणार. जनाबाईनं अगोदर सुळाला हात लावला. सूळ म्हणजे लोखंडी असं टोकासारखं, त्याच्यावर चढवायचं. तो सूळ एकतर गळ्याला लावायचा नाही तर पोटाला. बऱ्याच वेळेला गळ्याला सूळ लावण्याची प्रथा. तर त्या सुळाला अगोदर हात लावला जनाबाईनं, विठ्ठलाचं स्मरण केलं आणि सुळाला हात लावला. आश्चर्य वाटेल तुम्हाला, सुळाचं पाणीच झालं लोखंडाचं पाणी. सुळाचं पाणी झालं. बाकीचे घाबरले, सगळे बाजूला पळाले. काही काही जनाबाईला हात जोडायला लागले. अरे म्हणे जनाबाई महान भक्त आहेत आणि जनाबाईला आपण सुळावर चढवायला निघालो, फार मोठी चूक झाली. जनाबाई आम्हाला माफ करा, क्षमा करा. नामदेवरायांच्या तुम्ही शिष्य आहात, पांडुरंगाच्या भक्त आहात, देवाच्या लाडक्या आहात, तुमचा अधिकार कळाला नाही. माफी असावी, माफी असावी, माफी असावी. काही चांगली होते, ते जनाबाईची बाजू पटवून देत होते. आता त्यांना ताकद मिळाली. अरे सांगत होतो ना मी तुम्हाला, जनाबाईचा छळ करू नका, माफी मागा, माफी जनाबाईची. म्हणजे जुळावर ढकलत होते का? ते जनाबाईच्या जवळ आले पाया पडायला, पण लांबून नमस्कार केला का? म्हणे आपण पाया पडायला लागलो, जनाबाई आशीर्वाद द्यायला जर डोक्याला हात लावला, हिच्या हातानं सुळाचं पाणी झालं, डोक्याचं पाणी व्हायला काय? काही लांबूनच नमस्कार करायचे, जवळ जाईच ना का? डोक्याचं पाणी होईल आपल्या. आधीच डोक्यात पाणी झालं म्हणून जनाबाईला इकडे घेऊन आलो. सुंदर चरित्र माझ्या जनाबाईचं. काय भक्तीचा अधिकार माझ्या. अरे विठ्ठा, अरे विठ्ठा, मूळ माईच्या कारट्या, रांड तुझी रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली. तुझी रंडकी झाली म्हणतात आणि सावित्री चुडाली आली. आता काय म्हणावं या बोलण्याला? देवाला ताकदीनं अधिकारानं बोलण्याचा जनाबाईंना त्या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेला. देवाला चोर म्हणण्याची हिंमत कुणातच नाही, जनाबाईनं हिंमत केली. ती देवाला चोर म्हणण्याची. धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला
हे भजन सर्वांना येत असेल कदाचित. मी पुढे म्हणते, माझ्या मागे म्हणा. म्हणजे कथेत तुम्ही एकाग्र व्हा. अगोदर फक्त महिला मंडळ म्हणा, तोपर्यंत तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा घशाची. तुमच्याकडून अगोदर फक्त महिलांनी म्हणायचं. तुम्ही अजिबात बोलू नका, तुम्ही फक्त महिला मंडळ तयार आहेत ना? पांगरी आहेत ना? घ्या डोक्यावर पदर अगोदर. किती गोड वाटतंय. तुम्ही टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बरेच जण म्हणत असतील, दीदी बरं झालं तुम्ही सांगितलं, आमचं तर ऐकतच नाहीत. तात्या म्हणतात 100% बरोबर आहे, आमचं तर ऐकतच नाहीत. एक राजकारणातलं व्यक्तिमत्व आहे. भारताच्या पहिल्या माजी राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला राष्ट्रपती. राजकीय व्यक्तिमत्वाचं सांप्रदायिक लोकांमध्ये काही काम नाही. इथं चरित्र फक्त संतांची गायली जातात. पण प्रत्येक कीर्तनात मोठ्यातला मोठा वक्ता असेल किंवा नवोदित वक्ता असेल, प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण कीर्तनात देतोय. कधीतरी विचारा मनाला प्रश्न, राजकीय व्यक्तिमत्वाचं कीर्तनात उदाहरण देण्याचं कारण काय? एकच कारण, फक्त डोक्यावरचा पदर, दुसरं काहीच नाही. डोक्यावरचा पदर. संसद भवनामध्ये कधीच डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. संस्कृती जपली, त्या कारणानं संप्रदायानं डोक्यावर घेतलं. डोक्यावरच्या पदरानं त्या संप्रदायाच्या डोक्यावर बसल्या. का? फक्त डोक्यावरचा पदर. आपला पांगरीचं चुकू नये, काही सांगायचं नाही. अजून 2 दिवस राहायचं इथं. दुश्मनी मोल घ्यायची नाही. जिच्या डोक्यावर पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर. जिच्या डोक्यावर पदर. किती गोड दिसता तुम्ही. आमच्या आता लहू भैया तुम्हाला सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करून घेणार आहेत. तुमचे गोड पदर, तुम्ही किती छान आता भजन म्हणणार आहेत, ते सुद्धा आता या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी पदर घेतला, जेव्हा यूट्यूबला आजच्या दिवसाचा कथाभाग तुम्ही सर्च करताल, त्यावेळेला पाहताल कोणाचा पदर राहिला, कोणी पदर घेतला. कोणी ताईंचं ऐकलं नाही, कोणी ताईंचं ऐकलंय. फक्त हे भजन होईपर्यंत का डोक्यावर राहील, नंतर मनानं सुटू द्या, काही म्हणणार नाही. पण भजन होईपर्यंत राहू द्या डोक्यावर पदर. माझ्या मागे म्हणा, धरीला पंढरीचा चोर, थोडं जोरात म्हणायचं. धरीला पंढरीचा चोर. वाह. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला पंढरीचा चोर म्हणा. वा वा. आता थांबा. आता यांची पारी, तुम्ही अजिबात म्हणू नका, तुम्ही थोडं शांत राहा. आता पाहू टोप्यांचं काय होतंय ते. सर्व आता टोपीवाले, फेट्यावाले, चष्मेवाले, गंधावाले सगळ्यांनी म्हणायचं माझ्या मागे. धरीला पंढरीचा चोर म्हणा. तर मला वाटतं ना, आपली जशी संख्या आहे ना, त्या संख्येच्या पटीत आवाज येई नाही. थोडंसं मोठ्यानं म्हणा. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. वाह. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर.
जमलं. एकदा तात्या मी असंच म्हटले म्हणा हो. एक बाबा नाव थाकल्यासारखं केलं हा. हे हा हा नाही म्हटलं, हे हो हो म्हणा. म्हणे दीदी बैल हाकायची सवय लागली काय करा, कुठं काही डोकं लावत आहे. म्हटलं हो हो नाही, ते हो 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 व्यवस्थित म्हणा. पण चांगलं म्हटलं. याही पेक्षा संत चरित्रातून घेतलं काय ते फार मोलाचं आहे. जनाबाईच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतंय, जन्म कुठल्याही कुळात होऊ द्या आपला, पण जिथे आपला जन्म झाला त्या कुळात राहून आपण आपलं स्वतःचं श्रेष्ठत्व, आपलं महत्व आपण आपल्या व्यक्तिमत्वातून दाखवू शकतो. माणसाचं श्रेष्ठत्व हे जन्मावर, जन्म ठिकाणावर किंवा कुळावरती नसतं, कर्तृत्वावरती असतं. ही एक गोष्ट शिकायला मिळते. जनाबाईच्या चरित्रातून एक शिकायला मिळतं, भक्ती अशी करा की त्या भक्तीला देव सुद्धा भुलला पाहिजे. आपण त्याला भुलतो नवल नाही, तो आपली भक्ती पाहून भुलला पाहिजे. अरे अशी भक्ती करा की देव स्वतःचं रूप बदलायला सुद्धा तयार झाला पाहिजे. हे शिका. जनाबाईच्या चरित्रातून आणखी काय शिका, निष्ठा म्हणतात कशाला तेही शिका. कामाची लाज नसावी हे सुद्धा जनाबाईच्या चरित्रातून शिका. नामदेवरायांच्या घरामध्ये काम करताना कामाची तासिका ठरवली नाही म्हणून त्यांच्या सेवेचं कौतुक झालं. स्वतःसाठी वेळच नाही म्हणून देव त्यांच्या कामात सहाय्य झाला. आता लोकांमध्ये कुठे प्रामाणिकपणा राहिलाय? कामाची तासिका पगार ठरवून सुद्धा कामात प्रामाणिकपणा नाही. जनाबाईचं चरित्र बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकवतं. निष्ठा शिकवतं, श्रद्धा शिकवतं, समर्पण शिकवतं. आणि जनाबाईचं चरित्र आपल्याला हेही शिकवतं, बाबांनो अंतःकरणामध्ये भक्तीचा दिवा जर पेटलेला असेल तर भगवान परमात्मा नक्कीच त्या ठिकाणी आपलं कल्याण करतो. आणखी एक गोष्ट जनाबाईच्या चरित्रातून शिकायला मिळते की देवाशी नातं जोडायला शिका. आजपर्यंतची काय भक्ती तुम्ही केलेली आहे तिला फल प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याशी उद्या नातं जोडायचं आहे. उद्याच म्हणा त्याला. आता काल परवाच रक्षाबंधन झालं, राखी बांधली असते तर भाऊ झाला असता तो तुमचा, पण तुम्ही सख्या भावाची वाट पाहत बसलात. सख्या भावाला राखी बांधू नये असं माझं मत नाही, तो सणच तसा आहे बहिणीनं भावाला राखी बांधण्याचा. पण तुमचं रक्षाबंधन अजर अमर होईल जेव्हा तुम्ही परमेश्वराला राखी बांधाल त्यावेळेला, विश्वाच्या मालकाला. सुंदर असं जनाबाईचं चरित्र, त्यातली शिकवण घ्या. चरित्र तर ऐकून आपल्याला पाठ झालेले आहेत, पण त्या चरित्रामधला सार घेऊन आपलं जीवन आपल्याला सुंदर कसं बनवता येईल ते आपल्याला शिकायचं आहे. श्री संत जनाबाई महाराज की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. गोड चरित्र आता मी तुम्हाला सांगणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आता ज्याचं नामकरण झालेलं आहे संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुका, की ज्या पैठणला पूर्वी प्रतिष्ठान नगरी म्हणत होते, जी नगरी विद्वानांची, ब्रह्मवेत्यांची, धर्म मार्तंडाची, की जे धर्मपीठ होतं, ज्याला आजही दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जातं. गोदावरीच्या तटावरती, की जी गोदावरी आपल्या ब्रह्मगिरीच्या कुशीतून वाहते, ती वाहत 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 अनेक गावांना त्या ठिकाणी पुष्ट करत पवित्र तीर्थ पैठण. या पैठणला वाहून पुढे जी जाते थेट समुद्राला जाऊन मिळते अशी असणारी गोदावरी, त्या गोदावरीच्या तटावरती वसलेलं हे पैठण क्षेत्र. या पैठण क्षेत्रामध्ये विद्वानांची, साधू संतांची मांदियाळी आहे. त्या भूमीचं फार मोठं महिमान आहे. त्या भूमीमध्ये एक असे संत होऊन गेले की त्या संतामुळे महाराष्ट्रातला देव विठोबा, पंढरपूरचा विठोबा, की जो कर्नाटकात गेला होता, कर्नाटकात गेलेल्या देवाला महाराष्ट्रात पुन्हा आणण्याची ताकद एकाच संतामध्ये होती. त्या संताचं नाव पैठणचे भानुदास महाराज. कर्नाटकातला राजा
विजयनगरचा राजा राजा कृष्णदेवराय पंढरपुरात आला आणि पांडुरंगाचं वैभव पाहिलं, त्याचं सावळं रूप पाहिलं, देवाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिली आणि तोही भगवत भक्त असला कारणानं भक्ती अशी केली, असा अट्टहास धरला, देवा तुम्ही माझ्यासोबत माझ्या विजयनगरला चाला. भक्ताला नाही म्हणता येत नाही, भक्तीचं पारडं जड भरलं, त्या कारणानं भगवान विजयनगरला गेले. प्रति पंढरपुरातल्यासारखं मंदिर तुंगभद्रेच्या काठावर उभारलं. दरवाजा सोन्याचा, कुलूप सोन्याचं, सिंहासन सोन्याचं, सगळ्या गोष्टी सोन्याच्या, मंदिराला सोन्याचा मुलामा, सुंदर मंदिर, सुंदर शिखर, त्याच्यावरती फडकणारी पताका, सगळं काही सुंदर होतं. तुंगभद्रेचं खळखळ वाहणारं पाणी होतं. भक्तांची गर्दी होती, पण देव कुलपाच्या आत. सगळ्या देवात महान देव विठोबा. का? सगळ्या देवांना दुरून नमस्कार, अजूनही स्पर्श नाही. द्वारकेला जा, अयोध्येला जा, रामेश्वरमला जा, श्रीरंगमला जा, श्रीशैलमला जा, कोणत्याही देवाला जा, दुरून देव पहा आणि पुढे चाला. बालाजीला काही लोक जातात गर्दीमध्ये, पळापळीत देव कुठे काहीच कळत नाही. चला रे चला आणि पळा रे पळा. अरे दिसला का देव? म्हणे काहीच कळालं नाही. ती काय मूर्ती होती ना? हा म्हणे ते पाहिले, म्हणे तोच तर देव आहे. काही ना तर घरी पोहोचेपर्यंत कळत नाही बालाजी पाहिला का नाही म्हणून. दुरून नमस्कार. पण भाग्यवान आहेत महाराष्ट्रातली लोक की असा देव या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पंढरपूर नगरीमध्ये, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर नगरीत देव साकारला. अरे त्यानं भक्ताला जवळ घेतलं. किती जवळ घेतलं? आपल्यासारख्या भोळ्या भाबड्या लोकांना तो चरणाचं दर्शन देतोय, पण त्याला भक्त तर एवढे आवडतात. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळाचा मेळा, संगी गोपाळाचा मेळा, गोपाळाचा मेळा, संगी गोपाळाचा मेळा, संगी गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा. निवृत्ती हा खान सोपानाचा करधरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर हो, मागे मुक्ताई सुंदर हो, विठू माझा लेकुरवाळा. भक्ताला कडा खांद्यावर घेणारा जगातला एकच देव आहे, त्याचं नाव विठोबा. चरणाला हात लावून माथा टेकून दर्शन देणारा एकच देव आहे, त्याचं नाव श्री विठ्ठल. देव सोन्याच्या कुलपामध्ये, पायाला हात लावायला संधी नाही. इकडे पंढरपुरात दिंड्या घेऊन वारकरी यायचे, पण देवच दिसायचा नाही. पंढरपुरापर्यंत उल्हासानं यायचे, चंद्रभागेचं स्नान करायचे, गाभाऱ्यात प्रवेश केला आणि देव नाही दिसला की ज्या डोळ्यामध्ये देवाला पाहिल्यावर आनंदाचे अश्रू तरळणार होते, त्या अश्रूंची जागा दुःखाच्या अश्रूनं घ्यावी आणि हंबरडा फोडून गुरा ढोरासारखं रडावं. देव दिसत नाही. मळकटल्या कपड्यामध्ये 2 दिवसाची शिदोरी घेऊन वारकरी रस्ता चालत चालत पंढरपुरात दाखल व्हायचे. अरे शिळ्या भाकरीवरती द्वादशी सोडायचे, पण आता त्यांना कशातच रस नाही. देव दिसेना,
तुळशी सुकल्या, देव दिसेना, पताके फडकायचे बंद झाले, हिरमुसले पताके, टाळाचा नाद कमी झाला, विणेचा झणकार कमी झाला, मृदंगावरची थाप तालात पडेना, वारकऱ्यांच्या पायामध्ये ताल येईना, पाऊल खेळावंसं वाटेना, पूर्ण शरीर निस्तेज झाल्यासारखं झालं. अरे चेहरे सुकून गेले, देव दिसत नाही. रुक्माईकडे जावं, आई देव आपल्याला सोडून कुठे गेलेले आहेत? विजयनगरला. देवाला घेऊन या ना. महाराज, वारकरी बाबा, तुमचे देव जर माझं ऐकत असते तर त्यांनी मला पायाजवळ ठेवलं असतं का? त्यांनी मला पायाजवळ ठेवलं याचा अर्थ मी फक्त तिथपर्यंतच बोलायचं, पुढचं बोलायचं नाही. माझं काम काय आहे तेवढं करायचं. माझं कुठं ऐकतात ते? मग देव कसा येईल? एक सुचवू शकते. पैठणचे भानुदास बाबा आहेत, त्यांची भक्ती फार महान आहे. भानुदास बाबा जर गेले ना विजयनगरला तर देवाला घेऊन येतील. तेवढ्यामध्ये भानुदास बाबाची दिंडी पैठणवरून निघाली होती पंढरपुराकडे. सगळे वारकरी उल्हासात होते, पताका फडकत होत्या, वीणा वाजत होती, टाळांचा नाद, मृदंगावर थाप, वारकऱ्यांच्या पाऊल ताल धरत होते. भजनावरती विठ्ठलाचं भजन करत चालले होते. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. विवरे स्नान करुणिया, विवरे स्नान करुणिया, संत पद तुळशी पद तुळशी बाहो, जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. भिवरे स्नान करोनिया, संत पद धूळ शिरी वाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, 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 जीव लगा पाहू. निघाली दिंडी भजन करत. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपुरात आले, चंद्रभागेचं स्नान केलं, देव दिसेना. वारकऱ्यांनी घेराडा घातला. बाबा, तुमच्या भक्तीबद्दल ऐकलंय आम्ही, हात जोडतो तुम्हाला, एक काम करा ना, देव विजयनगरला सोन्याच्या कुलपात आहे, घेऊन या ना देवाला. गेले भानुदास बाबा विजयनगरला. तिथे गेल्यानंतर राजाला भानुदास बाबाचं महत्व कळालं नाही. आणि ज्या वेळेला दरवाजाच्या बाहेर उभं राहून
भानुदास बाबा देवाशी संवाद करतात. देव त्या मूर्तीतून बाहेर आला, त्या दरवाजातून बाहेर आला, भानुदास बाबाला कडकडून मिठी टाकली. मिठी घालत असताना देवानं गळ्यातल्या रत्नांचा हार भानुदास बाबाच्या गळ्यात घातला. बाबांना लक्षच नाही. दुसऱ्या दिवशी पूजेला पुजारी गेले तर हार नाही, हार नाही. मग चौकशी चालू झाली. म्हणे कोणीतरी एक वारकरी आलेले आहेत, कदाचित त्यांनी तर घेतला नसेल, कारण ते तासनतास मंदिरासमोर उभे असतात, दरवाजासमोर उभे असतात. पाहिलं, शोध घेतला तर तुळशीच्या हाराखाली त्या रत्नांचा हिऱ्यांचा हार होता. बाबा फक्त वरच्याच तुळशीच्या हाराला पाहिजे, काय माझ्या पांडुरंगाचं प्रेम, माझ्या गळ्यात तुळशीचा हार घातला, पण त्याच्या खाली हिऱ्याचा हार हे कुठे बाबांच्या लक्षात. चमकला तो, राजाच्या शिपायांना पाहिला, सांगितलं महाराज या वारकऱ्यानं हार चोरला. नाही चोरला, देवानं माझ्या गळ्यात घातला. अरे घातला तुळशीचा, हिऱ्यांचा हार कुठून आला? तोही माझ्या देवानं घातला असेल, पण मी नाही पाहिला. कसा नाही पाहिला? आणि मग नांगराला झुंपण्याचा प्रयत्न केला तर जे नांगराची दांडी बाबांच्या खांद्यावर दिली होती ना, त्याला काटेरी टोकं होती, लोखंड सुडासारखे काट्यासारखे असे ते खिळे होते. ते खिळे खांद्यावर दिले. त्यावेळेला भगवान परमात्माला दया आली आणि खिळ्यांचं रूपांतर फूल आणि वेलीमध्ये झालं. राजाच्या लक्षात आलं, अरे हे संत आहेत, आपण चुकलो आणि काटेरी दांडी यांच्या खांद्यावर आपण दिली. पण त्यावेळेला भगवान परमात्माचं अंतकरण दुखावलं, कारण देव सगळ्याचं सहन करतो पण भक्ताचा छळ सहन होत नाही त्याला. देवानं सांगितलं, राजा कृष्णदेवराया आतापर्यंत थांबलो मी, तू फार सुखानं मला सांभाळलंस, पण माझ्या भक्ताचा अपमान केला, आता मी तुझ्याकडे थांबू शकत नाही. भानुदास बाबांच्या खांद्यावर बसून देव पंढरपुराला आला. पंढरपुरात विटेवर जेव्हा देव उभारला तेव्हा अवघ्या पंढरपुराला काय, अवघ्या वारकऱ्यांना आनंद झाला. सुकलेल्या तुळशी फुलल्या, जे पताके खाली हिरमुसल्यासारखे झाले होते ते फडकायला लागले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद निर्माण झाला आणि सगळेजण गजर करायला लागले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, काशी विश्वेश्वर भगवान की जय. देवाचा जय जयकार केला. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि कान देऊन ऐका ना, जगाचा मालक ज्यांनी पंढरपुरात विटेवर उभा केला ते संत किती महान, त्यांचं नाव भानुदास बाबा. त्याच भानुदास बाबांच्या पोटी चक्रपाणी महाराजांचा जन्म झाला. चक्रपाणी महाराजांच्या पोटी सूर्यनारायण महाराज, आणि सूर्यनारायणाच्या पोटी एक सूर्य जन्माला आला की त्या सूर्याचा प्रकाश संत चरित्र रूपानं आज देखील आसमंतामध्ये त्या ठिकाणी दरवळतोय. त्या सूर्यनारायण महाराजांचे सुपुत्र शांतीब्रह्म एकनाथ महाराज. वडिलांचं नाव सूर्यनारायण. सूर्य प्रखर असतो, पण प्रखर सूर्याच्या पोटी शांतीचा संदेश देणारे एकनाथ महाराज जन्माला आले. त्या नाथ महाराजांचं विस्तारित चरित्र आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुमच्याकडनं थोडंसं भजन करून घेते, म्हणजे सगळेजण सावध राहतील. सर्वांनी उठून उभे राहा. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे. हो राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे. जय हो. राधे 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 श्याम मिला दे. हो राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे राधे बोलो राधे
की जय बसा कारंजने गागले त्याची मन दो फुले जे कारंजले गागले त्यासी माने जो फुले जे कारंजले गागले त्यासी माने जो फुले तोची साधू देव तोची साधू जय हो जे कारंजले गाजले त्यासी माने जो फुले जे कारंजले गाजले त्यासी माने जो फुले जय हो जे कारंजले गाजले त्यासी माने जो फुले तोची साधू ओळखावे तिथेची जाणवा फार सुंदर फार सुंदर